वैश्विक कुटुंबाची निर्मिती. क्रिएशन ऑफ द गॅलेक्टिक फॅमिली. मी रा आहे, ज्याच्यापासून काळाची सुरुवात झाली. मी एका चाकाचा अक्ष आहे, एका अथांग समुद्रावर तरंगणारा दिवसाचा तारा. मी कापणी नाही, मी बीज आहे. मी वीणा नाही, मी गीत आहे. मी नष्ट होणार नाही. इजिप्शियन बुक ऑफ द डेड. एलिस भाषांतर. लायराच्या प्रिझममधून जाताना पहिल्या विखंडनाने जीवांचा एक असा गट तयार केला ज्यांना फाउंडर्स असे म्हटले जाऊ शकते. फाउंडर्सनी त्या सामूहिक चेतनेला मूर्त रूप दिले, ज्याचे पुढे जाऊन मानवजातीत रूपांतर झाले. ते चौथ्या घनतेच्या अतिशय उच्च पातळीवर स्वतःला प्रक्षेपित करू शकतात, परंतु त्यांची नैसर्गिक अवस्था अमूर्त किंवा भौतिक नसलेली आहे. समष्टीच्या ज्या भागातून ते विखंडित झाले होते त्या भागापासून वेगळे झाल्यानंतरही त्यांनी एकत्रीकरणाच्या कल्पनेची आणि त्या विखंडनाच्या उद्देशाची एक अपष्ट, काहीशी स्वप्नवत वाटणारी स्मृती जपून ठेवली होती. तेच मानवजातीच्या उत्क्रांतीची सूत्रे हलवतात. ते पुरुष आणि स्त्री ध्रुवीयतेच्या संतुलनात मुख्य पालक म्हणून भूमिका बजावतात. समष्टीपासून विखंडित होताना फाउंडर्सना निवडलेल्या रूपरेखेची जाणीव झाली. त्या रूपरेखेवरून त्यांना माहीत होते की लेकरे आपल्यामध्ये पालकांचे संकेतीकरण एन्कोडिंग्स बाळगतात. त्यांनी पालकांची भूमिका बजावली असल्यामुळे निर्माण होणाऱ्या नवीन चेतनेच्या वाढीवर प्रभाव पाडणे ही त्यांची जबाबदारी होती. असे करताना ती स्वतःच ती रूपरेषा बनले. ती समजून घेऊ लागले आणि जगू लागले, कारण त्यांना माहीत होते की भविष्यातील तुकड्यांचे संकेतीकरण होणार आहे. फाउंडर्सना नुकत्याच निर्माण झालेल्या ध्रुवीकृत वास्तवाच्या पोलराइज्ड रियालिटीच्या नैसर्गिक ऊर्जा पद्धती समजू लागल्या. त्यांना हे स्पष्ट झाले की नवीन विखंडित सामूहिक चेतना 3 मुख्य बिंदूंमध्ये विशिष्ट वास्तवांशी म्हणजेच घनतेशी संवाद साधते. 1. पूर्ण सकारात्मकतेचा बिंदू. 2. पूर्ण नकारात्मकतेचा बिंदू. 3. या दोघांना जोडणारा एक सामायिक बिंदू. सर्व परस्पर संवाद हे त्या प्रत्येक बिंदूला जोडणाऱ्या रेषांच्या आतच घडतात, ज्यामध्ये शुद्धतेच्या बिंदूंमध्ये चेतनेचे फार कमी पैलू अस्तित्वात असतात. या जाणीवेने त्यांना ध्रुवीकृत वास्तवाचा एक नवा दृष्टिकोन समजून घेण्याची प्रेरणा दिली, जी गोष्ट त्यांच्या आकलनासाठी अतिशय रोमांचक आणि नवीन होती. हा दृष्टिकोन जसा त्यांच्यासमोर प्रकट झाला तसा तो खाली द्विमितीय आकृतीमध्ये दर्शवलेला आहे. जसजसा त्यांनी या दृष्टिकोनाचा सखोल विचार केला तसतसा त्यांना यामागची कार्यपद्धती मेकॅनिक्स समजू लागले की कशा प्रकारे ही विखंडित चेतना पुन्हा एकदा लायराच्या प्रिझममधून एकत्र येऊन विलीन होईल. वरील रेषीय मॉडेलमध्ये बदल करून या आराखड्याचा त्रिकोटीय संबंध समोर आणता येऊ शकतो. याचे एक सादरीकरण खाली दिले आहे. हे त्रिकूट एकीकरण प्रक्रियेच्या शक्यतांचे प्रतिनिधित्व करते. जोपर्यंत ऊर्जेचे संतुलन बॅलन्स ऑफ एनर्जी प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत प्रगत संस्कृती या त्रिकुटीय आराखड्याच्या नैसर्गिकरित्या फिरत राहतात. म्हणजेच त्या रँडमली फिरत राहतात. जर एखादी संस्कृती किंवा चेतना एकीकरणाची निवड करत असेल, म्हणजेच दोन्ही ध्रुवीयतेमधून विकसित होण्याची इच्छा दाखवत असेल, तर दोन्ही ध्रुवीयतेच्या गतीमुळे ते नैसर्गिकरित्या एकात्म बिंदूकडे सरकतील. याकडे एकीकरणाला संमती देणारे रूप म्हणून पाहिले जाऊ शकते.
याउलट जर एखादी संस्कृती किंवा व्यक्ती एकीकरणास नकार देत असेल तर हा आराखडा त्यांचा विरुद्ध ध्रुवीयतेच्या नकाराला सामावून घेण्यासाठी अधिक विस्तृत होतो. हा विस्तृत झालेला आराखडा सध्या या ठिकाणी रेखाटला गेलेला नाही. जेव्हा फाउंडर्सना खात्री पटली की ते आता तयार आहेत तेव्हा त्यांनी आणखी एक विखंडन सुरू केले. ज्याप्रमाणे समष्टीच्या एका भागाने कुतूहल दाखवून आपल्या विचारांतून हे क्षेत्र निर्माण केले होते, त्याचप्रमाणे फाउंडर्सनी आपल्या पालकांचे अनुसरण केले आणि स्वतःचे विखंडन करण्यासाठी विचार ऊर्जेचा वापर केला. हे विखंडन दूरवर आणि विस्तीर्ण पसरले. फाउंडर्सच्या सामूहिक जाणीवेतून वैयक्तिकृत चेतना जन्माला आली आणि तिने विश्वाचा शोध घेण्यास सुरुवात केली. या विखंडनामुळेच येथे सादर केलेल्या वैश्विक कुटुंबात अस्तित्वात असलेला प्रत्येक जीव हा फाउंडर्सचाच एक भाग आहे. या विखंडनांचे आणि शोधयात्रांचे असंख्य प्रकार आहेत. यातील काही तुकड्यांचे रूपांतर अशा संस्कृतींमध्ये झाले ज्यांनी पृथ्वीच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ज्या संस्कृतींचा पृथ्वीच्या ज्ञात वास्तवाशी संदर्भ जोडला जाऊ शकतो त्यांचा वेध पुढील प्रकरणांमध्ये घेतला जाईल. वैश्विक कुटुंबाची निर्मिती, क्रिएशन ऑफ द गॅलेक्टिक फॅमिली. जेव्हा फाउंडर्सचे विखंडन झाले तेव्हा काही घटकांनी आपली ऊर्जा एका भौतिक वास्तवात प्रवेश करण्यासाठी पुरेशा प्रमाणात घनीभूत होऊ दिली. फाउंडर्सनी आधीच अशा ग्रहांची निवड केली होती जिथे मानवाकृती आधार देऊ शकतील. त्यानंतर त्यांनी या विखंडित तुकड्यांना एका भौतिक तिसऱ्या किंवा चौथ्या डेन्सिटीच्या अस्तित्वात हळूवारपणे प्रस्थापित केले. काही काळ उलटून गेल्यानंतर हे तुकडे भौतिक अस्तित्वाशी अधिक सरावले आणि फाउंडर्सकडून मिळणाऱ्या मदतीची त्यांना आवश्यकता वासेनाशी झाली. फाउंडर्सच्या विखंडनानंतर अखेर ज्या पहिल्या क्षेत्रात वसाहत स्थापन करण्यात आली ते सर्वसाधारणपणे लायरा स्टार मंडलच्या परिसरात होते. पृथ्वीशी अनुवंशिक संबंध असलेल्या बहुतेक वैश्विक कुटुंबांची मुळे लायरन प्रणालीमध्ये आहेत. याच ठिकाणी एकीकरणाचा पहिला प्रयत्न झाला होता. फाउंडर्सना वाटले होते की हे सोपे आणि अपेक्षित असेल, पण त्याऐवजी मानवकृती जीवनरूपे वेगाने बाहेरच्या दिशेने पसरली जोपर्यंत एक अत्यंत गुंतागुंतीचे वस्त्र विणले गेले नाही. या वस्त्राचे धागे एकमेकात गुंतत गेले आणि अखेर या वस्त्राच्या डिझाईनच्या रंगीबेरंगी चक्रव्यूहात धाग्याचे मूळ कुठेतरी हरवून गेले. पृथ्वीच्या दृष्टिकोनातून या वस्त्रात दर्शवलेली मुख्य पात्रे खालीलप्रमाणे आहेत. लायरा, मानव कृतिवंशाच्या जन्माचे सर्वसाधारण क्षेत्र. आपल्या वैश्विक कुटुंबातील सर्व मानवकृती वंशांची अनुवंशिक मुळे लायराशी जोडलेली आहेत. ही ती प्रतिकात्मक वीणा आहे ज्यावर मानवतेचे गीत वाजवले जाते. वेगा, लायरा तारकामंडळातील एक तारा. लायराचे वंशज असलेल्या वेगाने अशा जीवांच्या वंशाला जन्म दिला ज्यांनी आपल्या विश्वासात आणि कृतींमध्ये लायराच्या अगदी विरुद्ध ध्रुवीयतेला प्रकट केले. लायरा आणि वेगन वंशांमध्ये वारंवार संघर्ष होत असत. ॲपेक्स प्लॅनेट, लायरान प्रणालीतील एक ग्रह जो एकात्मिक समाज इंटिग्रेटेड सोसायटी निर्माण करण्याचा पहिला प्रयत्न होता. सिरियस, एक त्रिगुणात्मक तारासमूह जो पृथ्वीच्या पौराणिक कथांमध्ये डॉग स्टार म्हणून ओळखला जातो. लायरन तारासमूहातील जीवांनी वसाहत स्थापन केलेल्या प्रथम क्षेत्रांपैकी सिरियस हे एक होते. सिरियसने त्रिकुटीय आराखड्याची ऊर्जा मूर्त केली आणि एकीकरणाच्या प्रयत्नाच्या दिशेने असलेल्या प्रेरणेला कायम ठेवले.
या प्रणालीमध्ये अवतार घेणाऱ्या चेतनेच्या प्रकारांमध्ये मोठी विविधता आढळते. ओरियन ध्रुवीयता एकीकरणाच्या आव्हानासाठी हे मुख्य रणांगण आहे, ज्याचे बीजारोपण सिरियन तसेच लायरा आणि वेगामधून झाले होते. याचा पृथ्वीशी थेट संबंध आहे, ज्याचा वेध पुढच्या प्रकरणांमध्ये घेतला जाईल. प्लेडीज लायरन शाखांद्वारे वसाहत झालेले हे क्षेत्र परग्रहवासीय स्रोतांकडून पृथ्वीचा मुख्य अनुवांशिक संबंध दर्शवणारा गट आहे. आर्क्टुरस पृथ्वीचा एक मूळ नमुना किंवा भविष्यातील स्वचे आदर्श रूप, फ्युचर सेल्फ आयडियल. आर्क्टुरस हे वैयक्तिक आणि ग्रहाच्या चेतनाला हील करण्यास मदत करते. याचे कंपन मुख्यतः 6व्या डेन्सिटीचे असून ते देवदूतांच्या साम्राज्याशी एंजेलिक किंगडमशी संबंधित मानले आहे. झीटा रेटिक्युली ही प्रगत संस्कृती पृथ्वीशी अत्यंत जवळून जोडली गेलेली आहे. रेटिक्युली हा असा प्राथमिक गट आहे जो अपहरणांना कारणीभूत ठरतो, किंवा अधिक अचूकपणे याला तात्पुरते स्थानबद्ध करणे म्हटले जाऊ शकते, कारण हा गट नेहमी अपकृत व्यक्तीला परत आणून सोडतो. या गटाविषयी पुढील प्रकरणांमध्ये अधिक सविस्तर बोलले जाईल. यद्यपि यातील काही संस्कृती वेळेच्या संदर्भात एकमेकांवर ओव्हरलॅप होतात आणि कदाचित लिनियर वाटणार नाहीत, तरीही खाली विविध संस्कृतींच्या एकमेकांच्या तुलनेतील प्रगतीचे एक लिनियर भाषांतर दिले आहे. प्रगतीचा तक्ता, चार्ट ऑफ प्रोग्रेशन. परग्रहवासियांचा पृथ्वीच्या वारशाशी काहीतरी संबंध होता या विचाराच्या सुरुवातीच्या धक्क्यातून एकदा का माणूस सावरला की हे खरोखरच एक अत्यंत तार्किक स्पष्टीकरण वाटते. मानव वंशाने अहंकाराने असे का मानावे की केवळ तोच पृथ्वीचा अनुवांशिक भूतकाळासाठी जबाबदार आहे? पृथ्वीवरही वेगवेगळ्या वंशांनी नवीन वंशांचा शोध लावला आहे आणि त्यांच्याशी एकरूप होण्यास सुरुवात केली आहे. कदाचित असे घडण्यापूर्वी या वंशांना इतर वंश अस्तित्वात आहेत हे कधीच माहिती नव्हते. हे मॉडेल संपूर्ण विश्वासाठी तसेच पृथ्वी ग्रहासाठीही खरे ठरू शकते. मानवाने पृथ्वीचा भूतकाळ शोधण्याबाबत भीतीवर मात करण्यापूर्वी रॉकेट शिप्स आणि त्यांच्या वैज्ञानिकांची आणखी किती प्राचीन चित्रे सापडण्याची गरज आहे? सर्वात उघड प्रश्न हा आहे, जर परग्रहवासी तिथे बाहेर अस्तित्वात आहेत तर ते स्वतःला दाखवत का नाहीत? याचे उत्तर पृथ्वीवरील मानववंशशास्त्रीय अभ्यासातील मानवतेच्या दृष्टिकोनातून मिळू शकते. शास्त्रज्ञ त्यांचे कॅमेरे आणि उपकरणे हलवत थेट एखाद्या आदिम संस्कृतीमध्ये घुसत नाहीत. या प्रकारच्या सांस्कृतिक आत्मसात करण्याला पूर्ण होण्यासाठी कितीतरी दशके लागतात. स्वतःच्या नजरेत मानवता पुरेशी सुसंस्कृत वाटू शकते, तथापि ज्या वंशाने अंतराळ प्रवास आणि कदाचित जागतिक एकता देखील साध्य केली आहे त्यांच्यासाठी मानवता खरोखरच आदिम वाटू शकते. कदाचित ते वाट पाहत झुडपांमध्ये लपून बसले असतील आणि संपूर्ण समाजात आपण कोणताही धोका नसल्याचा संपर्क जाईपर्यंत केवळ मोजक्याच मानवांना स्वतःला पाहू देत असतील. परंतु जर ते तिथे असल्याचा संदेश समाजात कधीच पोचला नाही तर काय होईल? जर मानवाने हे पुरावे दुर्लक्षित करणे सुरूच ठेवले आणि हे सर्व आपोआप नाहीसे होईल अशी आशा ठेवली तर काय होईल? अनेक परग्रहवासियांच्या मते सध्या तशीच परिस्थिती आहे. आतापर्यंतचे सर्व निरुपद्रवी मार्ग अयशस्वी ठरलेले दिसतात. गेल्या काही दशकांमधील प्राथमिक प्लॅन मानवतेला जागे करण्याच्या क्षमतेबाबत अधिक सखोल असल्याचे दिसून येईल. पृथ्वीवर काही अभ्यागत आता भीतीचा वापर करत आहेत. काही वेळा समाज सकारात्मकतेऐवजी नकारात्मकतेला एवढ्या लवकर मान्यता देतो की
मानवाची स्वतःची चौकट आता पृथ्वीला तिच्या पूर्वी नाकारलेल्या वास्तवाशी एकरूप करण्यासाठी वापरली जाऊ शकते. भीती माणसाला जागे करते आणि तीही अत्यंत उद्धटपणे. कदाचित यामुळेच मानवतेला एका महान वास्तवाची जाणीव करून देण्याची पद्धत म्हणून परग्रहवासियांद्वारे होणाऱ्या अपहरणाचा वाढता अनुभवांचा स्पष्टीकरण मिळते. मानवतेच्या विकासाच्या पातळीवर ग्रहाच्या नैसर्गिक उत्क्रांतीचे मॉडेल अद्याप तयार केले गेलेले नाही. हे उघड दिसते की एखादी संस्कृती जोपर्यंत ग्रहाच्या पातळीवरील आपले संघर्ष सोडवू शकत नाही, तोपर्यंत ती विश्वामध्ये आणि वेळ अवकाश आयामांच्या वळणांमध्ये फोल्ड्स ऑफ स्पेस टाइम डायमेन्शन पोहोचू शकत नाही. अशा मोठ्या झेप घेण्यासाठी आवश्यक असलेल्या चेतनेचा विस्तार ही एकात्मिक समष्टीवर अवलंबून असू शकतो. जर संपूर्ण समष्टी समाकलित आणि संतुलित नसेल तर केलेले प्रयत्न निष्फळ ठरू शकतात. मानवता कदाचित आता या मर्यादेचा अनुभव घेत आहे, ज्यामध्ये अनेक यशस्वी न झालेले अंतराळ प्रक्षेपणांचे स्पेस लॉन्चेसचे प्रयत्न तसेच अंतराळ कार्यक्रमांच्या बजेटवरील निर्बंध दिसून येतात. पृथ्वी कदाचित अजून तयार नाही. मानवतेला ताऱ्यांपर्यंत पोहोचायचे आहे, परंतु ती बऱ्याच वेळा आपल्या शेजाऱ्याचा हात धरण्याइतकीही जवळ पोहोचू शकत नाही. परग्रहवासियांचा हा संबंध महत्वाचा आहे, पण त्याहूनही महत्वाचे म्हणजे जागतिक दृष्टिकोन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह विकसित करणे. हा विस्तार कृतीतून येईल, मानवतेने स्वतः पृथ्वीची जबाबदारी स्वीकारण्यातून. मानवतेचा कचरा साफ करण्यासाठी परग्रहवासी हस्तक्षेप करणार नाहीत. पृथ्वी आता प्रौढावस्थेत प्रवेश करत आहे आणि तिला कर्त्यातून बाहेर काढले गेले आहे. मानवतेने स्वतःचे पीडितपण विक्टिमहुड सोडणे, आपला दैवी जन्मसिद्ध हक्क मिळवणे आणि पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करणे अधिक हिताचे ठरेल. परग्रहवासी मानवतेला केवळ तिच्या अमर्याद क्षमतेची आठवण करून देऊ शकतात. त्यांचा संवाद आणि आपल्या पृथ्वीच्या वारशाबद्दलची जाणीव हा एखादा टांगलेल्या गाजरासारखा आहे. जर मानववंशाला ते गाजर हवे असेल तर ते मिळवण्यासाठी जे करणे आहे आवश्यक ते करावे लागेल, म्हणजेच एकजूट आणि एकीकरण. वीडियोस बनाने हैं, फिल्मोरा है ना।